म्हणजे लगातार 3 चौकार आणि फजलजी शिरगावकर सर यांच्या माध्यमातून लागलेल्या कॅश प्राइजचा तुम्ही मानकरी ठरू शकता. एक तीर से दोन निशाण. एका बाजूला धावांचा डोंगर उभा राहील, दुसऱ्या बाजूला कॅश प्राइज तुमच्या पॉकेटमध्ये जाऊन पडेल. आणि नक्कीच का नाही, कारण का ते स्वतः संघ मालक आहेत, त्यांच्या मालकीचा संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. सो दोन्ही संघांना आम्ही शुभेच्छा देतोय. फजल सर तुमच्या संघाला देखील शुभेच्छा आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी जो संघ आपण पाहताय ना, तर एकंदरीत एक बलाढ्य संघ आहे. आणि तेच आमच्या अकीब पटेल साहेब यांच्या मालकीचा तो संघ आहे. अगदी समोर आपल्याला बघायला मिळतील आमचे कॅमेरामॅन, तुम्ही पाहताय शहबाजी खलफे सर तुमच्या समोर दिसत आहेत बघा. अकीबजी पटेल साहेब आमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत ना, तेच आहेत फिल्डिंग करणारा जो संघ आहे त्या संघाचे ओनर अकीबजी पटेल सर यांच्या मालकीचा संघ स्पर्धेमध्ये खेळतोय. आणि कान आहे जिथे तुम्ही पाहताय दापोली इव्हेंट्स या चॅनलची चर्चा ही सातत्याने दापोलीच्या तालुक्यामध्ये केली तर जाते. मॅचला सुरुवात, ऑल सेट ऑल रेडी, लेट्स प्ले. राऊंड द विकेट गोलंदाज तयार झालाय. स्वीपचा फटका सर्कलच्या आतमध्ये दबोचलाय, धावचीची संधी बनेल का? परंतु थोडस आपण पाहायला गेलं तर पंच डेड बॉल आहे. प्रिन्सेस अलिजा हे जे खेळाडू आहेत, फजल सर आपले तो खेळाडू थोडेसे मागे घ्या. सो आपल्याला कॅमेरा मूव्ह करताना थोडस आपल्याला त्रास होतोय. आपले खेळाडू थोडे मागे. सामन्याला सुरुवात थोडीशी आपण पाहायला गेलं तर दुविधा आहे. आणि नक्कीच या ठिकाणी तुम्ही पाहायला गेल्या निसर्गरम्य असं वातावरण आणि त्याचप्रमाणे या सागराच्या येणाऱ्या लाटा आहेत. अगदी मनाला नक्कीच भारावून जात आहे आपलं मन आणि संपूर्ण निसर्गाचा आनंद तुम्ही घेऊ शकता. कॅमेरामॅन शहबाज कल्फेसह मुख्य असे कॅमेरामॅन आहेत दापोली इव्हेंट्स या चॅनलचे. सामन्याला सुरुवात केली गेली जिथे तुम्ही पाहताय अफवान चेंडू मात्र खराब गोलंदाजी, अतिरिक्त उछाल प्राप्त झालाय. त्या ठिकाणी तुम्ही बघाल गोलंदाजी सातत्याने योग्य असं टाकावी लागेल. आपण म्हणतो ना की बाहुबलीमध्ये कटप्पा, गोलंदाजी मध्ये टप्पा, अफान सरळ बाहेर. वाह, क्लास गोलंदाजी. आज इथे योग्य टप्पा टाकलाय. उत्तर नव्हतं, प्रश्न विचारलं होतं गोलंदाजानं परंतु उत्तरच नव्हतं या खेळाडूकडे. यष्टींचा वेध घेतला, ऑफ रमच्या बाहेर जाऊ थोडस शफल झाला. स्वीपचा फटका खेळायचा बॅट चेंडूचा कोणताच त्या ठिकाणी तुम्ही पाहताय आपण बघायला गेलं तर संपर्क नाही. आशुल धोपावकर हे देखील या स्पर्धेचा आनंद घर बसल्या घेत आहे, त्यांचं देखील स्वागत करावं लागेल. राऊंड द विकेटची गोलंदाजी मिस्टर एक्स्ट्रा पुन्हा एकदा बॅक टू बॅक विकेटचं बटन. इथे हो गई गुल, बॅटर्स की दांडी 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 गुल. दुसरा लगातार धक्का बसलाय बॅटिंग करणाऱ्या संघाला. प्रिन्सेस अलिजाचा संघ खेळतोय. थोडस नैराश्य मात्र इथे संघ मालकांच्या चेहऱ्यावरती बघायला मिळू शकतं. आरईसच्या माध्यमातून इथे गोलंदाजी अप्रतिम केली जाते.
फजल शिरगावकर सर, आप देख रहे इस गेंदबाज को, रईस गेंदबाज है, क्या करेगा अभी देखना पड़ेगा. राइट हम राउंड द विकेट, गेंदबाज इकले तयार रहेंगे. ऑफस्टमच्या खूप बाहेरचा चेंडू आहे. व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळू शकेल. आता आपण प्रशंसा केली होती ऑन हॅट्रिकचा चेंडू आहे, स्पर्धेतली पहिली हॅट्रिक घेतली जाईल का. ऑफस्टमच्या बाहेर क्लास लिहिले होतं या फटक्यावरती सोहेल. वाह भाई वाह, ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है, जो मुश्किल में खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है. आता सोहेल मात्र दणदणीत स्ट्रोक खेळत असताना हम भी किसी से कम नाही हे सांगण्याचा प्रयत्न यावेळी त्यांनी केलाय. फुल टॉस वरती असे चेंडू कोणता खेळाडू सोडणार आहे. चांगल्या प्रकारचा तोहफा दिला होता, दोन हातानं त्याला कबूल केलं. ऑफला चांगला ड्राईव्ह केला, मोठासा स्ट्रोक देखील बघायला मिळाला. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा थोडस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑफला ड्राईव्ह डिक्लेअर सेक्शन, डिक्लेअर झोन, चेंडू मात्र केवळ एक सिंगल धाव तुम्हाला पाहायला मिळते. अशाच प्रकारचं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. पहिलं षटक इन प्रोग्रेसला 2 खेळाडू बाद झालेत, 8 धावा धाव फलकावरती आहेत. सुरुवात चांगली केली गोलंदाजी करत असताना रईसनं चांगले ब्रेक थ्रू देखील दिलेले, परंतु आता थोडंसा अतिरिक्त या धावा खर्च करताना तुम्हाला पाहायला मिळू शकेल गोलंदाज. ज्या ज्यावेळेला तुम्हाला संधी मिळते त्यावेळेला त्या संधीचं तुम्ही सोनं करत जा. पहिले षटक पॉवर प्लेच आहे, म्हणजे सर्कलच्या बाहेर केवळ 2च खेळाडू हे अलाव केले जातील. सातत्यानं एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्या जात आहेत. सुरुवातीचे काही चेंडू तुम्ही योग्य टाकताय आणि शेवटचे काही चेंडू टाकण्यासाठी तुम्ही कुठेतरी अतिरिक्त धावा खर्च करतायत. हे चुकीचं क्रिकेट म्हणावं लागेल गोलंदाजाच्या साह्याने. अल्ताफ पुन्हा लगातार तिसरा वाईड आपण म्हणतोय. एकंदरीत विकेटची हॅट्रिक झाली नाहीये, पण तो व्हाईट बॉलची हॅट्रिक या गोलंदाजानं नक्कीच मिळवली आहे. विकेटची हॅट्रिक करण्यासाठी तुम्हाला यशस्वीरित्या गोलंदाजी करावी लागते. इथे सर्कलच्या आतमध्ये चेंडू, धावची संधी, वा भाई वा, आणि इथे सरळ सरळ खेळाडू मैदानाच्या बाहेर जाणार आहे. कोणतीच शंका नाहीये, कोणती चूक मात्र क्षेत्ररक्षकांनी केली नाहीये. 2 खेळाडूंमध्ये ताळमेळचे कमी. सोहेल चांगल्या लयमध्ये दिसला. षटक क्रमांक 1 चा खेळ देखील संपलाय. लॉस ऑफ 3 विकेट, धाव संख्या 12. धाव संख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. एकचा खेळ संपला. 12 धावा धाव फलकावती 3 गड्यांच्या मोबदल्यात. आणि नक्कीच या ठिकाणी हा क्रिकेटचा आस्वाद घेत असताना आपल्या लाईव्ह स्क्रीनवरती छोटे छोटेचे खेळाडू आहेत. भावी चांगले क्रिकेटपटू या पोरंडीच्या गावामधून आपल्याला खेळ बघायला मिळतील. दुसरा षटक गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मुईज पाहायला मिळेल. मुईजनं सुरुवात नो बॉलच्या साहाय्याने केली आहे. इथे मी तरी म्हणतोय गोलंदाजीसाठी विकेट मात्र पोषक झालेली नाहीये, तर बॅटर्सचा इथे फजलच्या माध्यमातून तुम्ही बघताय कशा प्रकारचा क्रिकेट खेळलं जात आहे. अफुझीलच्या माध्यमातून ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आहे. अफुझेल हा बॅटर्सचा, परंतु गोलंदाज कुठेतरी आपण बघायला गेलात तो दिशातून कुठेतरी भटकलाय. दिशाहीन गोलंदाजी करतायत ते, त्यांना दिशा अजून सापडत नाहीये. युनिक फटका खेळायचं, व्हाईट बॉल, लगातार एक्स्ट्रा धावा खर्च केले जातील. या रोख लावाव्या लागतील. कोण चुकतंय यापेक्षा काय चुकतंय या गोष्टीकडे तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल, आणि करावंच लागेल, करणं भाग आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहिले लवकरात लवकर चला आपण सामन्याला सुरुवात करूयात. सामना कंप्लीट होणं खूप गरजेचं आहे. धाव संख्या 16 या आकड्यावरती, 16 या आकड्यावरती 3 खेळाडू बाद झाले. आपला चांगला ड्राईव्ह केलाय, तिथे सुंदर क्षेत्ररक्षण आहे. कधी कधी आपण म्हणतो ना की चेंडू पकडण्यासाठी स्वतःचा आत्मविश्वास कामी येतो. आत्मविश्वास ज्याच्याकडे आहे तो यशस्वी झालाय. यशस्वी कोण होतात? ते खऱ्या अर्थाने ज्यांच्याकडे जिद्द असते ते लोक यशस्वी होतात. त्यांचा कॉन्फिडन्स, स्वतःवरती विश्वास असतो, त्याच्या स्वतःच्या मनगटावरचा विश्वास आहे, तोच मात्र भविष्यामध्ये यशस्वी झालाय. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न एका बाजूला फुझेल तुम्ही पाहताय, तो सातत्याने आयकॉनची भूमिका त्यांनी निभावली या संघाकडनं. आता ऑफ लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पंचाचे दोन्ही हात भूमी समांतर. मी तर म्हणेन जे मुख्य पंच आहेत ना त्यांना आज चांगली एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळालाय. अगदी चांगल्या रीतीने एक्सरसाइज ते करतायत.
कदाचित उद्या सकाळचं मात्र एक्सरसाइज आत्ताच ते सायंकाळच्या सत्रामध्ये करून घेत आहेत. ऑफला ड्राईव्ह केलाय, तिथे केवळ सिंगल सिंगल अशाच प्रकारचं स्कोर कार्ड चाललंय. 21 या आकड्यावरती स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचलाय. इथे पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. एक्स्ट्रा धावा या सातत्याने मिस्टर एजे ऍज अ यष्टी रक्षकाची भूमिका त्यांनी निभावली. पुढचा शफल देखील झालाय. क्रॉस द लाईन त्याला खेळायचा आहे. नियम क्रमांक 23 नुसार 22च्या स्वरूपातल्या या धावा मात्र आपण बॅटिंग करणाऱ्या संघाला देत असतो. हा क्रिकेटचा नियम क्रमांक 23 आहे. नो बॉल, खराब गोलंदाजी. 4+1 = 5. वा, पार 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 मिळाला 4. आलाय सकार. नो वरती हा मोठा प्रहार केला गेलाय. 4+1 = 5 अशा 5 धावा मिळतील. आता सैफ मात्र कमालची फलंदाजी करतोय. धावसंख्या ठिकाणी तुम्ही पाहताय तर आतापर्यंत 29 लॉस ऑफ 3 विकेट्स. इथे चेंडू पडल्यानंतरला अतिरिक्त उछाल प्राप्त आहे. कमी गतीचा चेंडू. मागचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज जो होता त्यांनी तब्बल 14 चेंडू टाकलेत. मागच्या गोलंदाजाने तब्बल 14 चेंडू टाकले होते. बघा, पंचांच्या परवानगीशिवाय आपण मैदानाच्या आतमध्ये प्रवेश केला तर 2 रनांची पेनल्टी त्या खेळाडूला, त्या संघाला मात्र ती दिली जाणार आहे. याची नोंद घ्यायची आहे. पेनल्टी खूप महत्वाच्या असतात. या पेनल्टीच्या धावा अपयशाचं कारण बनतात. लेगस्टंपच्या बाहेरचा चेंडू. इथे देखील एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्या जातील. 1+1 यावेळी देखील 2 धावा ऍड केल्या जातील. असं वाटलं होतं कुठेतरी पारी हे मात्र लडखडते, पण तो त्यानंतर फजलजी शिरगावकर सर यांचा मात्र तिथे चांगलं मार्गदर्शन आपल्या बॅटर्सना बघायला मिळालं. एका ताला चेंडूला पकडण्याचं धाडस ऍज अ यष्टीरक्षकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं देखील गेलंय. रईसना परिपूर्ण पहिल्या षटकामध्ये उद्ध्वस्त करून टाकलं होतं प्रिन्स झालीजा संघाला. तोच मात्र गोलंदाज पुन्हा आलाय. बॅटच्या रडार मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे. डिरेक्ट हिट असता करीबी मामाला बघायला मूव देखील शकला असता, परंतु तिथे मात्र थोडासा अचूक नेम मात्र काढता आला नाहीये. नेम चुकलाय. बॅटची कडा घेतली जात असताना सरळ ऑफच्या डिक्लर सेक्शन कडे चेंडू मात्र ट्रॅव्हल आहे. त्यावरचा चेंडू केवळ एक सिंगल धाव तुम्हाला देऊन जाणार आहे. दोन्ही संघ बलाढ्य विजेते पदाचे प्रबळ दावेदार देखील बनू शकतील, परंतु त्याच्यासाठी खूप सारे कष्ट या दोन्ही संघांना करावे लागतील. म्हणजे तुमचा कुठला टोटल मोठा नाहीये किंवा कुठला टोटल हा मात्र छोटा नाहीये. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. लॉस ऑफ 3 विकेट 36. 36 धावा आहेत. 36. इथे मॅच षटक क्रमांक 4 शेवटचा अंतिम स्लॉगर मध्ये गोलंदाजी. चांगला यॉर्कर लेनची डिलिव्हरी आहे. मिसफिल्ड घडली. केवळ एक सिंगल धाव मिळेल. मिसफिल्ड घडले, परंतु मोठं असं नुकसान झालेलं नाहीये फिल्डिंग करणाऱ्या संघाचं. खराब गोलंदाजी आहे आणि बॅटर्स देखील या ठिकाणी बाद होणार आहे. धावा देखील मिळाल्यात, म्हणजे आपण म्हणतो ना, नुकसान देखील झालेलं नाहीये आणि फायदा देखील झालेला नाहीये. आपण तुम्ही पाहता एक खेळाडू मात्र बॅटिंग करणारा संघाचा बाद होईल आणि धावा मात्र त्यांना मात्र मिळतील, अशा प्रकारचं समीकरण आहे. जो नाईफ हा खेळाडू आहे, लगातार 3 बोल्ड जर का काढले ना तर शहबाज खलफे सर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 500 रुपयाचा कॅश प्राइज लागलाय. म्हणजेच काय तर SK स्पोर्ट्सचे मालक आणि त्याचबरोबर दापोली इव्हेंटचे कॅमेरामॅन शहबाजी खलफे सर यांच्याकडून लगातार 3 क्लीन बोल्ड साठी 500 कॅश प्राइज या गोलंदाजाला दिलं जाईल. धावसंख्या 39 ला पोहोचलाय. फुलटॉस आहे. ऑफला ड्राईव्ह केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण बघावं लागेल.
आणि का नाही मनावर तर लागणारच आहे. क्षेत्ररक्षण खूप गरजेचं आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचे बॅटर्स आणि बॉलर्स खूप इम्पॉर्टंट असतात, तर हर एक क्षेत्ररक्षक देखील तितकाच महत्वाचा असतो. कॅच पकडा जिंका मॅच हे फॉर्म्युले आहेत, तसे क्षेत्ररक्षण योग्य असणं गरजेचं आहे. बॅक टू बॉलर खेळ संघासाठी मोठं योगदान दिलंय. अपील पंचांकडे केली आहे. स्वतःच्या गोलंदाजीवरती चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना धावचीत केलंय तिथे. आता इथे मात्र धक्का क्रमांक बसलाय. 5 खेळाडू बाद झालेले आहेत. बॅटिंग करणारा जो संघ आहे त्या संघाचे प्रिन्सेस अलिजा हा संघ मात्र थोडसा बॅकवर्ड परतलाय. आणि यावेळी देखील तुम्ही पाहताय इथे कॉट आउट विकेटचं पतन. आजच्या दिवसातील सुंदर अशी कॅच ऑफ द मॅच. धावसंख्या 41, 42 चं टार्गेट आहे. 41 धावा झालेल्या आहेत. 42 चं टार्गेट. 24 बॉल्स नीड्स 42 रन्स. 42 धावा तुम्हाला कराव्या लागतील. चला लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. बेचाळीस धावा डिफेन्स करायच्या. 24 चेंडूंमध्ये बॅटिंग करणारा जो संघ असेल प्रतिस्पर्धी कतार फायटर्स या संघाला एकंदरीत 42 धावांचं टार्गेट सेट केलं 24 चेंडूंमध्ये. प्रिन्सेस अलिजा या ठिकाणी या धावा डिफेन्स करेल का पाहावं लागणार आहेत. डिफेन्स करण्यासाठी कष्ट खूप महत्वाचे आहेत. 24 चेंडू 42 धावांची. पहिला चेंडू मोठा प्रहार आहे. सर्कलच्या बाहेर केवळ फक्त आणि फक्त 2 खेळाडू तैनात असतील. हाफ सर्कलची स्पर्धा आणि इथे मात्र पहिलं षटक मात्र पॉवर प्लेच आहे. खोलवरचा टाकलाय गोलंदाज. वा सॅल्यूट. अप्रतिम गोलंदाजी. अफुझेल गोलंदाज अगदी जड मध्ये टाकतोय. सरळ मात्र या ठिकाणी यॉर्कर लेंथ म्हणजे क्रिकेटचं जे ब्रह्मास्त्र म्हणतो ना हे टाकलं जात आहे गोलंदाजीमध्ये. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. वा बाई वा. हे गेंदबाज वा मंजाऊ आहे. थोडीशी नाजाकत थोडीशी हरकत. वाईट बॉल असेल पण तो बॅटर बाहेर पाठवलाय. दिमागाचा वापर केलाय. गोलंदाजी करत असताना थोडस दिमागाचा वापर आणि जिथे बॅटर्सला फसवलंय. आणि या मॅच वरती तुम्ही लगेचच मागे फिरणं खूप कठीण आहे. याचं पावसामध्ये खेळत आहे. बघा नो टीम मीटिंग. आपल्याकडे वेळची खूप कमतरता आहे. पाण्याचा प्रवाह मात्र वाढत चाललाय. त्यामुळे संभवतः आजच्या दिवसातील शेवटची मॅच ही खेळवली जाते. हा क्रिकेटचा फेस्टिवल आणि हा क्रिकेटचा महासंग्राम रणसंग्राम. खराब गोलंदाजी. एकतर धावा तुमच्याकडे कमी आहेत. ही गोलंदाजी अपेक्षित नसणार आहे. 1+1 अशा 2 धावा असतील. आपण म्हणतो ना की माणसाचा कॉन्फिडन्स वाढला की थोडस युनिक करताना आपल्याला बघायला मिळतो. परंतु हे युनिक करत असताना त्या युनिक गोष्टी तुमच्या अपयशाचं कारण बनतात. आता मिस फील्ड आहे. चेंडू अडवणं खूप गरजेचं आहे. एक एक धाव वाचवावी लागेल तुम्हाला. परंतु इथे फटका मात्र दर्जेदार. कतार फायटर्स आता नक्कीच यशस्वी होईल का बघावं लागणार आहे. का नाही कारण का कतार फायटर्स या संघाकडे देखील चांगले बॅटर्स देखील आपल्याला बघायला मिळत आहेत. आदरणीय पटेल साहेब यांच्या मालकीचा तो संघ आहे. आपल्या संघाला चांगलं असं कोऑपरेट त्यांनी देखील केलंय. नो बॉल. खराब गोलंदाजी. म्हणजे पहिले 2 चेंडू योग्य टाकले त्यानंतर इथे कुठेतरी वेग मात्र घात करतोय. हा वेग तुमचा घात करू शकतो. इथे पुन्हा एकदा भीमर चेंडू टाकलाय. खराब गोलंदाजी. नुकसान तर झालं नाहीये पण तो 100च्या धावा बॅटिंग करणाऱ्या कतार फायटर्स या संघाकडे जोडले जात आहेत. आणि त्यांना रिक्वायरमेंट जर पाहायला गेलं लगभग 10.25 आहे आणि होऊ देखील शकतील. या क्रीडा नगरीमध्ये तुमचा रिक्वायरमेंट जरी 14चा असला तरी तुम्ही यशस्वी होऊ शकता. हे या मैदानाची स्पेशालिटी आहे. फुल टॉस आहे. वा बाई वा. लझी स्ट्रोक. चेंडूवरती प्रहार मिळाले 4. तभी तो होगा बिडा पार. रईफच्या बॅट मधून आलाय चौकार. नक्कीच नाईफ ऑन फायर. वाय नॉट. कारण का नाईफ न मात्र अप्रतिम दर्जेदार क्रिकेट आहे.
येथे गोलंदाजी फुजेल, त्याच्यासाठी चांगल्या प्रकारचं गोलंदाजी करता येत नाहीये. सुरुवातीचे 2 चेंडू फक्त चांगले टाकले, यावरचा देखील फुल टॉस आणि आपण पाहायला गेलं तर नक्कीच वेल सेफ म्हणजे चांगला सेव्ह केलाय तिथे धावा. सेफच्या माध्यमातून 3 धावा सेव्ह केलेत आपल्या संघाकडनं. धाव संख्या 14 या आकड्यावरती एक खेळाडू बाद झालाय. एका धावेच्या एक चेंडू मात्र शिल्लक पहिल्या षटकातील, हालाकी पॉवर प्लेचा षटक आहे. मॅच मात्र मोठी बनेली यात मात्र शंका नाहीये. पहिल्या प्रोग्रेस मध्ये आहे यॉर्कर लाईनचा क्लीन बॉल, यष्टी उद्ध्वस्त करून टाकलेत. जबरदस्त एफर्ट्स तुम्हाला पाहायला मिळतील. व्हॉट अ मॅच. एकचा खेळ संपलाय. लॉस ऑफ 2 विकेट. धाव संख्या 14 याकडे वरती जाऊन पोहोचले. मॅच मध्ये थोडस चेंजेस बघायला मिळतील. आता टर्निंग मोमेंट आता हेच जातील. मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाणार यात मात्र शंका नाहीये. 14 झालेले आहेत. षटकाचा खेळ संपला. 14 झालेले आहेत. जिंकण्यासाठी तुमच्याकडे चेंडू मात्र असतील 18 आणि अजून देखील 28 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 28 धावांची गरज. 9.33 ही सरासरी मेंटेन ठेवत असताना धावा करायच्या बॅटिंग करणाऱ्या संघाला. पहिली सुरुवात मात्र वाईडच्या साहाय्याने केली आहे. अनुशासित गोलंदाजी खूप महत्वाची आहे. पुन्हा एकदा चांगला स्क्वेअर लेगला चांगला फटका खेळलाय. वाह, धमाकेदार छोटा तीर वार करे गंभीर, नाम है इसका नाईफ आणि दर्जेदार फटके खेळतोय. संघाला विजयाच्या दिशेनं मार्गस्थ करण्याचं काम केलंय कतार फायटर. ये कतार जो रेल है ना, ये रुकने का नाम ही नहीं ले रही है. अशा प्रकारचे फटकेबाजी केली जात आहेत. रूम भरून खेळण्याचा प्रयत्न सरळ विकेटच्या बाहेर. डॉट बॉल आलाय. आता कॉन्फिडन्सचा त्याची जी आपण पाहायला गेले ना, तर कॉन्फिडन्स लेवल आता त्याच्या 7व्या आसमानावरती जाऊन पोहोचलाय आणि ही कॉन्फिडन्सची लेवल आहे इथे खऱ्या अर्थाने तुम्हाला बघायला मिळेल. लॉंग द कार्पेटचा फटका असेल, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. पाण्याचा प्रवाह सातत्याने हे वाढत चाललेले आहेत. येणारा पुढचा चेंडू ज्यावेळेला काय संकट घेऊन येणार पाहू लागेल. धाव संख्या स्थिरावलेली 20 वरती. दुसरं हे प्रोग्रेस मध्ये. चेंडू शिल्लक आहेत 15 धावा करायच्या तुम्हाला 22. तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. इथे थोडस आपण पाहायला गेलं बाजू बदलले. एपीजे अब्दुल कलाम सांगायचे की स्वप्न 3 असतात की ती तुम्हाला झोप देतात आणि स्वप्न तर ती असतात ती कदाचित तुम्हाला झोप देत नसतात. स्वप्नांचा पाठलाग करायला शिका. एखादं ध्येय तुम्हाला जर का गाठायचं आहे तर त्याच्यासाठी खूप सारे कष्ट आणि खूप सारी मेहनत. प्रॅक्टिस मॅन परफेक्ट. जो प्रॅक्टिस करणारा खेळाडू भविष्यात जाऊन यशस्वी होतो. एखाद्या स्टार खेळाडूला तुम्ही जाऊन विचारलात तुम्ही एका रात्रीमध्ये कसे स्टार झालात, परंतु इथे या मॅच मध्ये बघा काय घडतंय. या टर्निंग मोमेंटचा रनआउट असेल. नाईफ सारखा तुम्ही पाहताय एक आक्रमक शैलीचा खेळाडू स्ट्रेट फलंदाज मैदानाच्या बाहेर चाललाय. धाव संख्या तुम्ही पाहता 25. 2 षटकांचा खेळ संपला 25. लॉस ऑफ 3 विकेट्स. 12 गेंदे शेष है और कुल 17 रनों की जरूरत. हॅलो, जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 17 क्या बन पाएंगे. 12 गेंदे शेष है, 17 रनों की जरूरत है यहाँ पर कतार फाइटर्स इस टीम के लिए. गेंदबाज नया है. गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार रहेंगे. स्वेल अभी गेंदबाजी पर आए हैं आणि तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. ऐसा आपण पाहायला गेलं तर मार्गदर्शक देखील आणि संघाचे संघ मालक फजलजी शिरगावकर सर आमच्या नक्की स्क्रीनवरती दिसत आहेत. कॅमेरामॅन शहबाज कल्पे अगदी काना कोपऱ्यामध्ये पोहोचण्याचं काम नक्कीच करतात. अस्वेल गेंदबाजी के लिए तैयार रहेंगे. राइट आर्म राउंड द विकेट. गेंदबाज
आणि नक्कीच तुम्ही पाहताय ना तिथे कुठेतरी खराब गोलंदाजी इथे बघायला मिळू शकेल तुम्हाला. राऊंड द विकेट गोलंदाजी येणारा पुढचा चेंडू यावरचा देखील खराब सातत्यानं चुकीची गोलंदाजी. काय गोलंदाजी अशा प्रकारची असेल. 12 मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. लगातार वाईट बॉल, लगातार वाईट बॉल. एक्स्ट्राच्या धावा खर्च केले जातील. 1+1 अशा 2 धावा. बारा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. अब 13 क्या होगा हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये येऊ शकतो. 12 मध्ये 13ची गरज. बाजू बदलली आहे. साईड लगेच चेंज केलेली आहे आणि इथे बॅटिंग साठी खेळाडू तयार आहे. चला लवकरात लवकर आपण मॅच कडे जातोय. ऑफला चांगला फटका खेळलाय. थोडीशी मिसफील्ड आणि इथे परिपूर्ण नक्कीच या ठिकाणी तुम्ही पाहताय आस्वाद मात्र घेतलेला आहे. एक एक धाव खूप महत्वाची राहणार आहे. गेंदबाज अच्छे से गेंदबाजी करे. अभी राइट मोर द विकेट गेंदबाजी के लिए ऐवान के अगेंस्ट ये गेंदबाजी चल रही है. क्या कर पाएंगे. ये जो गेंद आहे यावरचा फटका चांगलाच खेळलाय. बॅटची कडा आणि त्याचबरोबर सिंगल पुन्हा एकदा घेतली. आणि त्याचबरोबर तुम्ही पाहताय तर यॉर्कर लेनची डिलिव्हरी आहे. आपल्या संघासाठी खूप सारे योगदान आता दिलंय. मॅच मध्ये रोमर शहा आलाय. 9 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. फुल टॉस आहे. स्लोअर वनचा उपयोग केला गेलाय. पंचांचे दोन्ही हात समांतर. चला पंचांकडे वादविवाद करू नका. अंपायरचं डिसिजन शेवटचं राहील. व्हाईट बॉल. अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. पंचांचं डिसिजन शेवटचं राहणार आहे. म्हणजे जिंकण्यासाठी थोडस समीकरणाबद्दल थोडेसे बदल. 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एकंदरीत 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. काय मॅच चालू आहे. 9 चेंडूंमध्ये एकंदरीत तुम्ही पाहायला गेलं 10 धावांची आवश्यकता. लेस्टमच्या बाहेरचा एक्स्ट्रा धावा खर्च केल्यात. इथे देखील तुम्ही बघायला गेला 2 धावा आता अतिरिक्त जोडल्या जातील. आता केवळ आणि केवळ 8 धावांची चेंडू राहिले शिल्लक. 9 धावा बॅटिंग करणाऱ्या संघाला करायच्यात फक्त आणि फक्त इथे 8. परिपूर्ण मॅच मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाकडे झुकताना बघायला मिळते. खराब गोलंदाजी. नो बॉल आहे. पंचांकडे आपले थोडंसं यष्टीरक्षक आपल्याला बघायला मिळतात. फक्त 4 धावा असतील. नो बॉल नसणार आहे. फयूमच्या माध्यमातून थोडस अग्रेशन बघा. फयूमच्या चेहऱ्यावरचं नैराश्य सांगतंय की फयूम थोडस आपल्या संघासाठी खूप योगदान देतोय. 8 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. इथे चौकार आला. बॅटिंग करणारा संघ नक्कीच विजय मिळवणार. म्हणजे इथे कोणता संघ जिंकण्याची प्रतीक्षा केवळ एका चौकाराच्या नंतर आपल्याला बघायला मिळू शकते. इथे कतार फायटरचा संघ विजयाच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे. चुका काय घडल्या होत्या मॅचेस मध्ये. आज इथे रनआउट देखील एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्या होत्या. ऑफस्टंपच्या बाहेर यावेळी देखील 1+1. 2 धावा मात्र आता खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. 8 चेंडू आणि 2 धावांची केवळ आवश्यकता. आजच्या दिवसातील तुम्ही पाहताय शेवटची मॅच आहे. आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच आहे. ऑफला चांगला ड्राइव्ह आहे आणि इथं विनिंगचा स्ट्रोक. कतार फायटर्स या संघाच्या ठिकाणी विजय मिळवतोय. अभिनंदन करूयात. कतार फायटर्स या संघाचं अभिनंदन असेल. पॉझिटिव्ह क्रिकेट खेळला कतार फायटरचा संघ. आणि त्याचबरोबर तुम्ही पाहायला गेला प्रतिस्पर्धी प्रिन्सेस अलीचा संघ ठिकाणी पराजित होतोय. आणि नक्कीच या ठिकाणी